माळाला म्हणतात कुठं सांगितलं काय भरपूर मोकळा आहे की का इकडं अजून. प्लॅट घेतलेला ते नंतर विकणार का त्यांनी? ते प्लॉटिंगसाठीच घेतलेलं असणार आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आम्ही चाललेलो सायजिंगमध्ये. तिथं म्हणजे असे रिकामे झालेले कॅन वगैरे छोटे छोटे असे मिळतात, कारण बहिणीला सांडगे वगैरे भरायला पाहिजे होते. मग त्यात मी सुद्धा 2 घेतले. तारा अशा का जोडायच्या असतात? हा, एकूण आम्ही 6 कॅन घेतलेले आहेत. बहिणीला 4 आणि मला 2. 160 रुपयाला 1 कॅन मिळालेला आहे. थोडेसे आतनं त्याला असे हे म्हणजे गम वगैरे चिटकलेला असतो, तो थोडा क्लीन करून घ्यावा लागतो. आणि त्यानंतर घरात आल्यावर बनवलेली होती आम्ही मिसळ. 10 लोकांसाठी मिसळ बनवलेली होती, छान झालेली. आधी मटकीची जी मोडं वगैरे आहेत ती शिजवून घेतली बटाटा घालून. आणि इथं मी आता जो आपला याचा मिसळचा जो सार असतो त्याची तयारी करत आहे. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, परत खडे मसाले सगळे भाजले, तीळ जिरं घालून त्याची पेस्ट बनवलेली आहे. त्यात आम्ही फोडणी मारत आहे. मिसळसाठी आम्ही सगळं कांदा, टोमॅटो वगैरे भाजून घेतलेला आहे. आणि इथं आम्ही बटाटे आणि मटकी उकडून ठेवलेली आहे. आम्ही मिसळचा जो सार असतो ते बनवत आहे. तर यात आम्ही घातलेला आहे कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, परत खडे मसाले थोडे घातलेले, परत तीळ जिरं हे सगळं घालून याची म्हणजे ते तेलात व्यवस्थित भाजून पेस्ट बनवलेली आहे. आणि मिसळचा मसाला वापरायचा असतो, पण मी इथं गरम मसाला वापरला. आणि थोडंसं कट येण्यासाठी बेडगी मिरची पावडर थोडीशीच वापरणार, जास्त नाही. घरचं लाल तिखट पण वापरायचं आणि थोडीशी कलरसाठी ही मिरची पावडर वापरणार. मसाला मात्र तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचा. जरा घालूया आहे ना. चालूच ठेवायचं आहे, बंद करा. आणि मिसळ कट बघू शकता तुम्ही किती छान, म्हणजे तरी किती छान आलेले आहे. एक 10 रुपयाचीच मी बेडगी मिरची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे. लिंबू, कांदा वगैरे सगळं चिरून झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. हे आई की चपाती खाता खाणार नाहीस तू? खा की जर असं सगळ्यांसंगत. आई काय आणलं?
वो 6 लगाकर एक ओवर में 4 सिक्सेस लगाने का सिलसिला जारी रहा है अंकित कंबोज का। आज का दिन जल्दी भूल जाना होगा उन्हें, क्योंकि दोनों में जो बड़े ओवर्स आए वो उनकी गेंदबाजी के ऊपर हावी रहे मिचेल मार्श और हावी रहे निकोलस पूरन। चौथी जीत अब अर्जित कर ली है लखनऊ सुपर जायंट्स ने। पॉइंट्स टेबल के ऊपर ज्यादा कुछ फर्क पड़ा नहीं है, क्योंकि नेट रन रेट है वो काफी कम। मगर जिस जीत की तलाश में थे घर के ऊपर, होम रिकॉर्ड थोड़ा सा बेहतर होता हुआ नजर आता है। मुबारक हो लखनऊ सुपर जायंट्स। आणि त्यानंतर हे टायमिंग होतं संध्याकाळी 10-10:30चं. त्यावेळी आम्ही बसलेलो जेवायला म्हणजे आज सगळ्यांसाठी मिसळच बनवलेली आणि सकाळचं बाकीचं थोडंसं शिल्लक जेवण पण होतं, म्हणजे ज्यांना जे पाहिजे ते खातील म्हटलं. पण मिसळ पण आवडीने खातात आणि छान झालेली मिसळ. पुणेरी मिसळ कशी असते त्या पद्धतीने ही मिसळ मी बनवलेली होती, पण छान झालेली. आणि हे आम्ही आता तांदूळ कुरडईसाठी भिजत घातलेले. जवळजवळ 6 किलो तांदूळ आहेत. 2 ते 3 दिवस भिजवायचे आहेत. पैसे द्यायचे दुधाचे धर बघ किती आहे ते? 3 किलो आहे वाटतं. 2 झालं काय? 3.5 किलो. 4 किलो घातले असेल ते भिजून कमी झालं असेल. त्यानंतर मी आणि वहिनी दळायला गेलो, कारण ते बहिणीचे जे तांदूळ होते तिने भिजवून दिलेले होते कुरडईसाठी, तर ते पण दळायचे होते. आणि माझे सुद्धा उडदाच्या पापडाचं पीठ दळायचं होतं. त्यामुळे सगळं घेतलं आणि दळायला गेलो. टायमिंग होतं 7-7:30 वाजलेले संध्याकाळचे. हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे. त्यांच्या घराजवळच गिरण आहे, तिथनं दळून आणलं. आणि आज होती शनी अमावस्या, तर सगळ्या गाड्या पुजायच्या होत्या. त्यामुळे श्रीने सगळ्या गाड्या, श्रीने भाच्याने सगळ्या गाड्या धुवून घेतल्या आणि त्यांची संध्याकाळी पूजा करत होती. दर अमावस्येला गाड्यांची पूजा ही करायची असते. आमच्या त्यांनी पण कधी करतात कधी नाही असं असतं. काय शिवसेना हा फक्त एक पक्ष नाही. शिवसेना मुंबईमध्ये मालमोसे लागला रस्ता मराठी माणसांच्या पुढे तर वंदनीय बाळासाहेबांच्या माझी कट आहे. जर तुम्ही सोडायला आले तरच मी बाहेर येणार. माझी पण एक कट आहे. जर मी घ्यायला आलो तरच मी परत येईल. कमी पडलाय कशात कमी पडला? बाहेर इकडं त्याला कापूर दे 5 टिकलं झाले 2 गुलाबाचे आणि 1 अष्टगंध. एक खाली कुंकू लावून काय असं हळद कुंकू लावतो पाहिजे. सकाळ टीचर म्हणतात नाही 2 नारळ काढून मागच्या कोणाला केलं ना आज आमुषाला पण तुमच्या किती झाली असते. आत्तीला पण दे. मुंगे किती म्हणलेलो नाळा कोण गायब करतील नाही कोण असतील कॉलेजमध्ये हाय बाहेर आणि नुसतं आत्म बरीच नाळा तिन्ही पण चालते. 3 टिकल्या का लावाय ते नवीन इन्फेक्शन आहे. अजून खाली 2 लावणार आहे हळदी कुंकू 5 होतात की. अगं एक पिशवी दे की 5 मी पण आता लावणार. मी 5 बोट
कोण मी माझी म्हणून काय ए मम्मी नाला सगळं नीट काढाय कुठं नाही करायचं ना बाई मी गाडीवर मोठ्या मोबाईल हे करते. तिकडे ना आलो नको चालते रे लाव चालते त्यावर नको चल सर आपल्याला तिथं लाव घे इथं लावून तिकडे जा तिथे दगडा लाव करते यार लावू नको एवढं लांब लावून ठेवलं थोडं तिला येते काय नाही न्यायला येते का पिल्ल्या ते ते नाही ना करायचं गाडीवर येऊ देते पाहिजे बरोबर आहे 5 तिथं लाव खाली लाव त्यावर नको लावूस ते लाकूड रस्त्यावर जवळ तिकडे दगडावर लाव की बारक्या ठेवतोय तसं पायात पूर्वी तोंड करून लावायचं करत हा तोंड तिकडं करायचं. लक्ष द्या जरा आता. लक्ष द्यावं तिथं बंद करा मोबाईल जरा नारळ कोण नेते बघा तेवढा 2 वेळा नारळ गेला माहिती तर लक्ष द्या जरा कोणतं कुत्रे काय तर पाहिजे का नाही 2 वेळा नेलंय आणि माहिती तुम्ही इथं बसूनच नेलाय नारळ तरी असं आपण बसलो जेवायसाठी गेलो तोपर्यंत परत नारळ राहू दे पिल्या, तू लक्ष दे. मला एवढंच येतोय डोक्याला लावायचं जरा तेलात घालून. तर त्यानं लई हे होते घरात वातावरण बदलते. मी आणलेला त्यामध्ये इथे आमचं पावडर आहे 2 चम्मच घेऊ काश्मीरी लाल मिरची पावडर ते मसाला पडतंय सगळं मसाल्याची द्यायला लागते इथं मला येत नाही त्याला. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही इथं फोडा सकाळ पाठच येते इथे घरात. होय होय आता यानंतर याच्यावर हे आणलं निवडांचा घ्या आपण दाखवते जगात पाणी पिऊन बघ. मोहरी छान तडतडून देऊ आपण काय म्हणलं मसोबाला चल म्हणलं काय म्हणाला माहिती काय मला त्यानं बोलवायला पाहिजे जेवण वाटलं रे इकडे बघा हे अगरबत्त्या 2 जरा निवास सगळं सपुने अरे म्हसोबाच आमच्या रानात जेवण असते नी अख्खं कर त्याने बोलवायला पाहिजे की मला मसोबा यायला फोन करणार आहे श्रीनिवास म्हणणार रे. तर मैत्रिणींनो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.